नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरला आपण सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी पाहूयात टॉप 25 बातम्या. साताऱ्यामध्ये प्रतापगडावरती शिवप्रताप दिन उत्साहामध्ये साजरा. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती केली पुष्पवृष्टी. जळगावच्या भडगावमध्ये 2 नंबरवाल्यांना सत्ता देऊ नका, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर भडगावची स्थिती जिल्ह्यात खराब असल्याचं म्हणत महाजनांनी सेनेच्या किशोर पाटलांवरती नाव न घेता टीका केली. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी विशेष न्यायालयाचे सीबीआयवरती ताशेरे. अद्याप विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती न केल्यामुळे न्यायालयातनं कान उघडले. बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 12 डिसेंबरला होणार. दरम्यान आजच्या सुनावणीमध्ये कोर्टाकडून आरोपी कृष्णा आंधळेला अटक का होत नाही यावरनं तपास यंत्रणेवरती नाराजी व्यक्त करण्यात आली. मालेगावच्या डोंगराळे प्रकरणातील आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार. आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. आरोपी पोलीस तपासाला सहकार्य करत नसल्याची विधी सेवा समितीची कोर्टात माहिती. बोगस जन्ममृत्यू दाखले रद्द करण्याचे महसूल विभागाचे आदेश. तर बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले जन्ममृत्यू दाखल्यांचे रॅकेट मोडण्याचे आदेश. मराठी एकीकरण समितीने राज्य परिवहन मंत्र्यांची भेट घेतली. एसटीच्या लोगोमधील काही ठिकाणी जय महाराष्ट्र नाव हटवलं, तसंच एसटीमधील सूचनांमध्ये हिंदी भाषेला प्राधान्य दिल्याची तक्रार आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील मुंबर गावामध्ये 12 एकर ऊस जळून खाक झाला. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची माहिती आहे. आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. जळगावच्या बोदवडमध्ये आढळल्या हजारो रुपयांच्या बनावट नोटा. 4 जणांना ग्रामस्थांनी चोप दिला, तर 4घी मध्य प्रदेशातील असल्याची माहिती आहे. सोलापुरामध्ये धावत्या कारला लागली भीषण आग. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. तुळजापूर नाका परिसरातली घटना आहे. ठाण्याच्या गायमुख घाटावरती घोडबंदर वाहिनीवरती बंद पडलेल्या मल्टी एक्सेल कंटेनर बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असताना क्रेनसह कंटेनरही उलटला. घटनेमध्ये चालक किरकोळ जखमी झालाय. मुसळधार पावसानंतर थायलंडची परिस्थिती आणखीन बिकट आहे. पुरामुळे अनेक लोक अजूनही घरात अडकले, तर पुरामुळे रस्ते आणि वाहनं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारामुळे अमेरिकेमध्ये भीतीचं वातावरण आहे. गोळीबारामध्ये 2 नॅशनल गार्ड अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलाय आणि ही व्यक्ती अफगाण नागरिक असल्याची माहिती आहे.